नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी आता लातूर जिल्ह्यातल्या मुरुड या ठिकाणी इथं पोहोचलेलो आहे आणि इथं आताच नुकताच इथं कार्यक्रम पार पडलेला आहे. जे विद्यार्थी गुणवंत झालेले आहेत 100 पैकी 100, 80.80 अशी जे टक्केवारी जे पडलेले आहे तिथं आताच कार्यक्रम इथं पार पडलेला आहे. मुरुड शहरामध्ये इथं पोहोचलेलो तुम्ही आणि जे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता ते आपल्या सोबत आहेत आणि हे विद्यार्थी पण आहेत. त्यांना हे विजय झालेले आहेत आणि हिंदी जी आहे ती टक्केवारी चांगल्या पद्धतीने घेण्यात आलेली आहे. आणि इथं आपल्या सोबत आहेत. काय नाव तुमचं? चव्हाण सर. अच्छा, आता हे तुम्ही कार्यक्रम घेतला होता, नेमकं कशा पद्धतीचा कार्यक्रम? हा गुणवंत विद्यार्थी सोहळा, त्याचबरोबर आमच्या मुरुड नगरीचे माजी सरपंच, युवा नेतृत्व माननीय श्री अभयसिंहजी नाडे पाटील यांचा वाढदिवस चिंतन सोहळा, त्याचबरोबर मराठवाड्याचे लाडके लोकप्रिय शिक्षक आमदार माननीय श्री विक्रमजी बाप्पा काळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही मुरुड शहरातलं 52 कशी सोनं, ज्यांनी लातूर पॅटर्न मध्ये आपलं गुणवत्ता आणि योगदान सिद्ध केलेलं आहे, अशा 100 पैकी 100% मिळवलेल्या 3 विद्यार्थ्यांचा, त्याचबरोबर मुरुड शहरातील विविध शैक्षणिक संस्थांतून वेगवेगळ्या प्रकारचे गुण मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज आयोजित केलेला होता. अच्छा, हे तुम्ही आयोजित करताना जे तिथं कोणी आयोजित केलेला होता? तुम्ही म्हणलात की वाढदिवस पण होता आणि इथं कार्यक्रम घेण्यात आलेला होता, नेमकं कोण आहे? हा जो गुणवंत विद्यार्थी सोहळा आहे तो मुरुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आम्हाला श्री अंकुशजी नाडे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अमर मोरे, शहराध्यक्ष मुरुड शहर युवक काँग्रेस, त्याचबरोबर मुरुड पंचायत समिती सदस्य माननीय सौ अंधारेताई असतील, तवलेताई असतील, त्याचबरोबर पंकज भैया गायकवाड असतील, श्री अंधारे सर असतील, यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. बघा, तुम्ही पाहिलं तर इथे आपल्या सोबत होते, ह्यांनी तिथं मार्गदर्शन सांगितलेलं आहे की हे कार्यक्रम कशा पद्धतीने घेण्यात आलेला आहे. आपल्या सोबत ह्यांनी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेत नेमकं हे कार्यक्रम कशा पद्धतीचा होता आणि किती विद्यार्थी इथून गुणवंत झालेले आहेत. आणि मुरुड मधले किती? 3 म्हणलात ना? 3 विद्यार्थी 100% गुणांचं उत्तीर्ण झालेले आहेत असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. काय नाव तुमचं? माझं नाव सतीश अंधारे. अच्छा, शिक्षक. अच्छा, हे तुम्ही कार्यक्रम घेतला होता, हे कशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला होता आणि तुमच्या मुरुड मधले किती विद्यार्थी आहेत आणि बाकी कुठून विद्यार्थी आलेले आहेत? आमच्या मुरुड परिसरातून सर्व विद्यार्थी आलेले आहेत. आमचे आदरणीय सन्माननीय दिलीपदादा नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि जसं लातूर पॅटर्न आहे तशाच पद्धतीचा आम्ही मुरुड पॅटर्न मधून 3 विद्यार्थी 100 पैकी 100 मार्काचे दिलेले आहेत आणि बाकी राहिलेले विद्यार्थी 98, 99, 97 अशा पद्धतीचे आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आमचे लाडके माजी सरपंच अभयसिंहजी नाडे यांच्या होकारातून यांच्या पाठीवर, आमच्या जे विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप कौतुकाचे पाडणार आहेत. त्यांच्या एक स्वप्न साकार होत. त्यांचं स्वप्न होतं की या विद्यार्थ्याचा मुरुड नगरीमध्ये एक सत्कार व्हावा. दरवर्षी सत्कार होतो सर, पण यावर्षी थोडासा वेगळा सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता. आणि या ठिकाणी जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन सर्वच गुरूंचं लाभलेलं आहे. परंतु त्यांच्या पालकांचीही तेवढीच त्या पाठीमागं एक जिद्द आणि चिकाटी होती. तर या ठिकाणी एवढं बोलून थांबतो. विद्यार्थी मला सांगा, हे महागडले जे विद्यार्थी आहेत, आता 8वीला 7वीला जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करतात? त्या विद्यार्थ्यांनी एवढंच लक्षात आणायचं की हे जे आपले बहीण भाऊ आहेत, जे जिद्द आणि चिकाटी आणि परिश्रम, जेवढं या ठिकाणी आमचं जसं लातूरमध्ये सोय आहे तशा पद्धतीची सोय नाही, पण यांची जिद्द आणि चिकाटी पाहून त्यांनी थोडासा या विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा आणि आपल्या भावी आयुष्याची वाटचाल करावी. बघा, इथं पाहिलं तर तुम्ही हेच विद्यार्थी आहेत, ते पुढे या थोडं, हेच विद्यार्थी आहेत ते इथं जे त्यांचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. काय नाव तुमचं? पुढे या थोडं, बोलणार आहेत ना? काय नाव तुमचं? फलक रहमान चौधरी. कुठले आहे तुम्ही? मुरुडचे. मुरुडचे आहेत. किती टक्के पडले? 100%. 100%? हा. कुठल्या शाळेत? जनता विद्या मंदिर मुरुड. अच्छा, हे 100% कसं काय पडले? अभ्यासामुळे कॉन्सिस्टन्सी वगैरे पाहिजे, सगळं हार्डवर्क वगैरे. हा. ते अभ्यास केला होता का? हो, अच्छा, कधी केला होता? रोजच करत होते. अच्छा, असं आहे का? बरं. आता हे महागडले जे विद्यार्थी आहेत ते तुमच्या सोबत पण आहेत, हे विद्यार्थी, ह्यांना काय सांगताल? आता 8वीचे आहेत, 9वीचे आहेत, 10वीचे आहेत, ह्यांना काय सांगताल? जिद्दीने अभ्यास करा, चिकाटीने वगैरे, कॉन्सिस्टन्सी वगैरे ठेवा. जर हार्डवर्क करतात तर यश मिळणारच नक्की. आज कसं वाटतं? आनंद वाटते का नाही? हो, खूप आनंद. कसं वाटतं? आनंद, खूप आनंद वाटतो ना? हो. अच्छा, काय वाटतं बरं? 100% मिळालं तर पुढे काय करणार आहे? पुढे इंजिनिअरिंग करणार आहे. इंजिनिअरिंग करणार? हा, इंजिनिअरिंग का? असंच. अच्छा, म्हणजे आवड आहे? हा. अच्छा, ठीक. काय नाव तुमचं? शिवानी अंकुश चव्हाण. कुठले आहेत? नायगाव. किती टक्के पडले? 74. 74% पडले. हा. वा. आणि कुठल्या शाळेत होता? मुरुडेश्वर. मुरुडेश्वर शाळेत होता. बरं. काय आज काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतं? कसं वाटतं? खूप भारी वाटते. काय सांगसाल आज तुम्हाला किती टक्के पडणार?
चौऱ्याहत्तर टक्के पडलं तर कसा आनंद वाटतं? खूप छान वाटते. हा. आज काय सांगचाल दुसरं? आणि माझ्या यशाच्या मागे माझ्या सर्व शिक्षक आणि आई वडिलांचा हात आहे. ते बोलतायत भेटताना ह्यांच्या शिक्षणाच्या मागे ह्यांच्या आई वडिलांचा आणि शिक्षणाचा आपलं शिक्षक जे असतात त्यांचा इथं पाठीमाग हात असते आपल्याला सांगितलेलं आहे. काय नाव तुमचं? श्रेया श्यामचंद्र कुठले आहेत? मुरुड. किती टक्के पडले? 99%. 99% पडले. हा. कुठल्या शाळेमध्ये होता? जनता विद्या मंदिर मुरुड. आज इथं कार्यक्रम घेण्यात आला. कशाचा कार्यक्रम होता? हा सत्कार समारंभ होता. तसेच माननीय विक्रम बाप्पा काळे यांचा वाढदिवस आणि अमरभैया नाडे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या निमित्त सामाजिक कार्य म्हणून यांनी सत्कार समारंभ घेतला 10वीच्या. अच्छा. हा. तुम्ही कितीला होता? मी 10वीत झाले. दहावीलाच आहेत का? हा. अच्छा. हे काय दिलं तुम्हाला? ही ट्रॉफी दिली जी की ज्यात सन्मान चिन्ह आहे माननीय विक्रम बाप्पा काळे यांचं. का कसं वाटतं? खूप भारी वाटतं. अच्छा. आई वडिलांना कसं वाटत असेल? आई वडिलांना खूप प्राऊड फील व्हायला, कारण की एवढे टक्के घेऊन आणि तेही मुरुड अशा छोट्या गावात नाही एवढे विद्यार्थी आले, ह्याचा नक्कीच मुरुड गावाला खूप अभिमान आहे. आता बाकी जे बघतायत माझे प्रेक्षक त्यांच्यासाठी काय सांगचाल? विद्यार्थी पण बघतायत माझे, तर त्यांच्यासाठी काय सांगताल? विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या शिक्षक आणि आपले जे पालक आहेत त्यांचा ऐका, कारण की जे माणसं हार्डवर्क करतात पुढे जातात त्यांनाच यश भेटणार आहे. आणि अभ्यास करणं हे आपलं नक्की कर्तव्य आहे, ज्याने की आपल्या पालकांना गर्व वाटेल. अच्छा. हा. आता हे तुमच्या पाठीमागे जे आहे ते शिक्षक तुमचे तुम्हाला लाभलेले आहेत? काय वडील लाभलेले तुम्हाला? नक्कीच शिक्षक आणि आई वडील दोन्ही दोन्ही लाभलेले. कारण की जेवढं शिक्षकांचं यात हार्डवर्क आहे तेवढंच माझ्या आई वडिलांचं हार्डवर्क आहे. अच्छा. काय नाव तुमचं? श्रेया तानाजी सिरसा. कुठले आहेत? मुरुड. अच्छा. कितीला होता शाळेत? 10वी. किती टक्के पडले? 99.20. 99.20. हा. अच्छा. आता हे तो कार्यक्रम घेण्यात आलेला, तर कशाचा कार्यक्रम होता? गुणगौरव सोहळा. अच्छा. कसं वाटतंय आज? खूप छान वाटते. अच्छा. काय नेमकं वेगळं काय वाटतंय का? वेगळं वाटतंय, कारण खूप खूप म्हणजे हार्डवर्क केलेलं आहे. मम्मी पप्पाची साथ होती, शिक्षकांची. अच्छा. कुठल्या शाळेत होतं? जनता विद्या मंदिर मुरुड. इथेच होतं? अच्छा. नाव सांगितलं तुम्ही? नाव सांगितलं. अच्छा. मला हे सांगा, आता जे कार्यक्रम तुम्ही इथे घेतलेला आहे आणि जे विद्यार्थी आहेत दुसरे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी काय सांगतात? हार्डवर्क, दररोजचा अभ्यास दररोज केला पाहिजे, एवढंच. दररोजचा अभ्यास दररोज केला तर होऊन जाते. अच्छा. असे बरेच विद्यार्थी आहेत की जे अभ्यास करतात तरी पण त्यांना एवढी टक्केवारी पडत नाही, असं का? बेसिक जर पक्का असेल तर मग झालं. बेसिक पक्क पाहिजे. म्हणजे मनामध्ये जिद्द पाहिजे की मी 99% घेणार आहे, 100% घेणार, असंच ना? बरोबर. अच्छा. ठीक आहे. मोरे सर आहेत आपल्यासोबत. इकडे आपल्यासोबत मोरे सर आहेत. हे विद्यार्थी होते, ते विद्यार्थ्यांशी आपण जाणून घेतलेलं आहे. तसेच आपल्यासोबत मोरे सर आहेत. तर सर काय नाव तुमचं? माझा अमरजय मोरे. मी राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष म्हणून काम करतो. माननीय दिलीपदादा नाडे यांच्या सूचनेनुसार आपण प्रतिवर्षी 10वी व 12वीची गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आपण आयोजित करतो. त्याच्या मागील कारणही तसंच आहे. मुरुड लातूर पॅटर्नमधील एक महत्त्वाचा भाग आहे. दरवर्षी जे विद्यार्थी 100% मध्ये येतात त्यामध्ये मुरुडचे निश्चित असतात. यावर्षी देखील 3 विद्यार्थी मुरुडचे 100% मध्ये आहेत आणि इतर विद्यार्थी देखील तेवढ्याच पटीने अभ्यास करतात आणि ते सुद्धा टॉपमध्ये आहेत. मग अशा विद्यार्थ्यांचं कुठं तर कौतुक झालं पाहिजे, त्यांचा गौरव झाला पाहिजे, कारण हेच विद्यार्थी भविष्यातील अधिकारी किंवा राजकीय ह्याच्यामध्ये कारकीर्द घडवणारे आहेत. अशांना प्रोत्साहन देण्यासाठी माननीय दिलीपदादा नाडे यांच्या सूचनेनुसार मराठवाड्याचे शिक्षक आमदार श्री विक्रमजी बाप्पा काळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याच पद्धतीने मुरुड एक शैक्षणिक शहर म्हणून उदयास येत आहे. अशा या शैक्षणिक शहरामध्ये नव्याने नेतृत्व श्री मुरुडचे माजी सरपंच श्री अभयसिंह नाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केला होता. त्यामधील जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य, तसेच येथील लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि या विद्यार्थ्यांचा कौतुक या ठिकाणी केलेलं आहे. निश्चित हे कौतुक त्यांना उद्या चांगलं शिक्षण घेण्याचं बळ देत राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मला सांगा, हे देशभूमी शिक्षण आता जे विद्यार्थी आलेले होते किती विद्यार्थी होते? हे आता आपण प्रत्येक शाळेमधील जे 3 विद्यार्थी आहेत, आता इथं आपण पाहतो तर बऱ्याचशा शाळा आहेत ते 10वी आणि 12वीमध्ये ज्ञानदानाचं काम करतात.
त्यामध्ये जनता विद्या मंदिर असेल, मुर्डेश्वर विद्यालय असेल, अष्टविनायक विद्यालय आहे. हे 100%चे जे विद्यार्थी आहेत ते कुठल्या शाळेमधले आहेत? ते जनता विद्या मंदिर मधले जनता विद्या मंदिर व परिसरातील मुरुड परिसरातली अच्छा, म्हणजे मुरुड परिसरामधले आहेत. आणि शक्यतो जेवढे 35 विद्यार्थी होते ते टॉपमोस्ट मार्कानेच पास झालेले आहेत. आणि उर्दू शाळेमधील काय आहेत, आणि मुरुडमध्ये एक शैक्षणिक शहर म्हणून उदयास येणार आहे, त्यामुळे भरपूर शाळा या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतात. आणि प्रत्येक शाळेचं योगदान या मुरुडच्या शैक्षणिक उन्नतीस महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेतील जे 10वी आणि 12वीचे गुणवंत विद्यार्थी आहे त्यांचा स्वागत सत्कार त्यात आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता. आणि निश्चित आपण पाहतो तर 3 विद्यार्थी तर 100 गुणाचे आहेत, काही 99% आहेत, काही 99.5च्या पुढले आहेत. 90च्या पुढील विद्यार्थी यामध्ये बहुतांश आहेत. निश्चित उद्याच्या मुरुडच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हे हातभार लावणार आहेत. अच्छा, बघा, धन्यवाद. त्यांनी माहिती सांगितल्या पद्धतीने आपण इथं जाणून घेतलेलं आहे. आणि हे इथं मुरुड शहरामध्ये इथं पोहोचलेलो होतो मी. आणि ह्या ठिकाणी जे आहे इथं सत्काराचा मोठ्या पद्धतीने जे आहे ते कार्यक्रम इथे घेण्यात आलेला होता. आणि ह्याच ठिकाणी इथं मी पोहोचलेलो होतो. 30 ते 35 विद्यार्थी इथं आलेले होते. जनता शाळा असेल, विद्या मंदिर असेल, उर्दू शाळा असेल, अशा अनेक शाळा होत्या इथं मुरुड परिसरामधले. त्या शाळेमधले सगळे विद्यार्थी जे आहेत ते इथं आलेले होते. आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सत्काराचा कार्यक्रम इथं करण्यात आलेला आहे. मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. असा वाटला विषय नक्कीच कळवण्यास काही वेगळे विषय कळवण्याचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ मुहम्मद मुलानी, मुरुड तालुका जिल्हा लातूर. गुणवंत विद्यार्थ्यांना मी फक्त इकडे समोर पाहिजे सगळ्यांनी. थोडं मागे थोडं समोर पाहिजे सगळ्यांनी. समोर पहा सगळ्यांनी, समोर बघायचंय. फोन खाली घ्या. सिद्धेश्वरजी मुंबरे सर, त्याचबरोबर श्री सुनीलजी पवार, त्याचबरोबर आकाशजी कनसे, आपल्या जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्य टवलेताई, पंचायत समितीच्या सदस्य अंधारेताई, पंचायत समितीचे सदस्य श्री गायकवाडजी, त्याचबरोबर ज्यांचा वाढदिवस उद्या आहे ते आपले तरुण मित्र या नगरीचे सरपंच श्री अमरसिंहजी नाडे, त्याचबरोबर अंकुश नाडे सर, माझ्यासोबत आलेले राजकुमार जाधव सर. हा कार्यक्रम ज्यांच्या प्रयत्नामुळे साकार झालेला आहे त्यांचे अध्यक्ष अमरजी मोरे, त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व ज्यांचा सत्कार होणार आहे ते सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, बंधू भगिनी, उर्दू शाळेचे आमचे श्रीसेठ, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित मित्र. खरं म्हणजे वाढदिवस आपण लहान लेकरांचा करत असतो कारण तो वाढत असतो म्हणून आपण वाढदिवस करतो. पण आमचं वय जरी वाढत असलं तरी आता गृहस्थ आश्रमातून पुढच्या आश्रमाकडे आम्ही चाललेलो असल्यामुळं वाढदिवसाचं एक निमित्त असतं आणि त्या निमित्तानं विविध समाज उपयोगी कामं व्हावी या उद्देशानं जरी वाढदिवसाचं औचित्य असलं तरी सुद्धा एक विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम घेतले जावेत हा मानस दरवर्षी आपण त्या ठिकाणी ठेवतो. आणि म्हणून माझा वाढदिवस 1 जुलै रोजी असतो, परंतु विधानमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळं आणि माझ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडणं हे माझं काम असल्यामुळं मी पहिलं महत्व त्याला दिलं. म्हणजे अगोदर अधिवेशन करू आणि मग नंतर वाढदिवस साजरा करू. म्हणून आमच्या सहकार्याने उद्याच्या 11 जुलैला दयानंद सभागृह लातूर येथे दुपारी 4 वाजता आपल्या लातूर विभागामध्ये, लातूर विभागात लातूर, धाराशिव आणि नांदेड हे 3 जिल्हे येतात. लातूर विभागीय बोर्डाअंतर्गत
इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये ज्यांनी 100% गुण घेतलेले आहेत अशा जवळपास 114 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि अभिष्ट चिंतन सोहळा असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. परंतु आज मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरून धाराशिवहून आपल्याकडे लातूरला पुढील कार्यक्रमासाठी जात असताना अमर मोरे अंधारे असतील, नाडेसर असतील, या सगळ्यांनी विनंती केली की आम्हालाही थोडासा पप्पा वेळ द्या आणि आम्हालाही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घ्यायचा आहे. आणि म्हणून साठी आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो याचा मला मनापासून आनंद आहे. एक काळ होता जेव्हा आम्ही 10वी मध्ये शिकायचो, 12वी मध्ये शिकायचो, जीवनातल्या शैक्षणिक प्रवासातला महत्वाचा टप्पा म्हणजे आता 10वी बोर्डची परीक्षा असायची. आणि त्या काळी काय एवढी स्पर्धा नव्हती, त्या काळी काय एवढे क्लासेस नव्हते, ट्युशन नव्हती. शाळेमध्ये जे गुरुजी शिकवतील ते सगळं पूर्ण असायचं. आणि म्हणून साठी एवढ्या कष्टानं मेहनतीनं 10वी मध्ये जर विद्यार्थी उत्तीर्ण झाला, बोर्डामध्ये जर तो विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर खूप कौतुक व्हायचं. आई वडिलांना आनंद वाटायचा की आपला मुलगा काय का होणार तर 10वी पास झालेला आहे. आणि फर्स्ट क्लास झाला तर त्याची मिरवणूक काढली जायची. म्हणजे एवढं महत्व, एवढा अप्रूप ज्याला आपण म्हणतो ते त्या काळामध्ये आता 10वीला होता. पण आता एवढी जीव घेणी स्पर्धा लागलेली आहे. 98.90% मार्क मिळाले, 0.10% कमी मिळाले किंवा 99.9% जरी मार्क मिळाले, 0.1 कमी मिळाला तरी आई वडील आमच्या लेकराला रागवत असतात की तुला काय कमी केलं, तुला तर ही ट्युशन लावली, तुला ती ट्युशन लावली, तुला मी रोज डबा आणून देत होते, रोज तुला मी सोडायला ट्युशनला येत होते, तरी मार्क कुठे गेले म्हणून रागवत असतात. ते आपण सगळ्यांनी उदाहरण पाहिलेले आहे. आणि म्हणून साठी आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त 114 विद्यार्थी 100% गुण घेणारे कुठल्या बोर्डात आहेत तर ते फक्त आणि फक्त आपल्या लातूर बोर्डामध्ये आहेत. हे आपलं 52% सोनं आणि लातूर पॅटर्न शिक्षणाचा पुन्हा कायम राखण्याचं काम आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमच्या सर्व गुरुजनांनी आणि त्या लेकराची काळजी घेणारे माझ्या पालकांनी सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे मी तुमचं सुरुवातीला अभिनंदन करतो. त्यांचा सत्कार होणार आहे त्याचं तर अभिनंदन आहेच. यासाठी अभिनंदन आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीनं तुमच्यापासून काहीतरी शिकावं. जे 9वीला आहेत, 8वीला आहेत, त्यांनी पण तुमच्यापासून बोध घ्यावा की नाही माझा पण सत्कार झाला पाहिजे. आणि मग सत्कार व्हायचा असेल तर मला पण तेवढा अभ्यास करावा लागेल, तेवढी मेहनत घ्यावी लागेल, तेवढे कष्ट घ्यावे लागतील. मला त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं शाळेमध्ये नियमित हजर राहावं लागेल. ही काळजी मला घ्यावी लागेल. एक प्रेरणा तुम्हाला मिळावी, ही प्रेरणा येणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने सत्कार सोहळ्याचं आयोजन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून साठी मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण आता जीवनाचा एक महत्वाचा शैक्षणिक टप्पा ओलांडून पुढे जातोय. आपल्या जीवनाला एक नवी दिशा इथून मिळणार आहे. आता 10वी झाल्यावर 11वीला कुठे जायचं, सायन्स करायचं, आर्ट्स करायचं, कॉमर्स करायचं का पुढे अजून दुसरं काही टेक्निकलला व्यावसायिक अभ्यासक्रमाला जायचं, असे अनेक आपल्याकडे काही नुसतं 10वी 12वी आणि 12वी नंतर नुसतं BA BCom होणाऱ्या पुढचं शिक्षण मर्यादित नाही. आता अनेक वाटा आहेत, आपलं करिअर करण्याच्या अनेक मोठ्या संधी आहेत. आणि मग ती कुठली वाट निवडायची, आपल्या पाल्याची, आपल्या लेकराची अभिरुची कशात आहे, आपल्या लेकराला कशामध्ये आवड आहे. एखादा विद्यार्थी चांगला क्रिकेट खेळत असेल तर त्याला क्रिकेट खेळू दिला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला करिअर करता आलं पाहिजे. एखादा विद्यार्थी पैलवान आहे, चांगला कुस्ती करतोय तर त्याला त्या दृष्टीने मार्गदर्शन केलं पाहिजे. एखादी मुलगी चांगली सुरेख गाते तर तिला गायनासाठी आवड आहे तर तिला त्याच्यामध्ये करिअर करता आलं पाहिजे. असं एकही क्षेत्र नाही की जिथं आपली बुद्धी, आपली कौशल्य, आपली मेहनत वाया जाईल. आज एखादी विद्यार्थी चांगलं चित्र काढते तर त्याच्यामध्ये करिअर होऊ शकतो. आज आपण बघतो MA जे चित्रकार आहेत जागतिक दर्जाचे
त्यांचे एक एक चित्र 2-2 कोटीला विकताय, 1.5 कोटी रुपयाला ते विकताय. एवढंच काय तुम्ही बाजारात गेलात आणि वाढदिवसाला किंवा कोणाची वास्तुशांती आहे, एखादी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराज्याभिषेकाची फ्रेम आम्हाला द्या म्हणून तुम्ही सांगितलं तर ते फ्रेम कितीला मिळते? किमान किती हलक्यात हलक्या असली 200-300च्या खाली मिळत. आणि म्हणून चित्रकाराला सुद्धा महत्व आलेलं आहे, त्या कलेला सुद्धा महत्व आलेलं आहे. आणि मग त्या दृष्टीनं आपल्या लेकराला आवड कशामध्ये आहे, नसता आपण त्याच्या डोक्यावर ओझं टाकलेलं आहे. आई वडील म्हणून असं टाकतो की संगीता MBBS ला गेली, तू पण जायलाच पाहिजे, तिकडे बाळू इंजिनिअरिंगला गेला, तो पण जायलाच पाहिजे, असं आपण सातत्याने त्या मुलाला बोलत राहतो. आणि त्याला आपण त्याच्या मनात वेगळं काहीतरी चाललेलं असतं आणि मग आपण काहीतरी वेगळं बोलतो त्याच्या डोक्यावरती टाकतो आणि मग नको ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यामुळे त्या मुलाला आवड कशामध्ये आहे, त्याची जग कुठपर्यंत आहे, त्याला काय करायचं हे तुम्ही एकदा त्याच्याशी मित्र म्हणून विचारा. जो मित्राबरोबर तो असा खुलं बोलतोय, ओपन बोलतोय, मनातलं सांगतोय, तसं तुम्ही सुद्धा आई वडील म्हणजे त्यांचे मित्र झाले पाहिजे, तिची मैत्रीण झाली पाहिजे. आणि त्यांना काय वाटतंय किंवा मला पुढं काय करायचंय, मी कशामध्ये करिअर करू इच्छिते, त्या दृष्टीनं त्याला मार्गदर्शन करून त्या रस्त्यावर घेऊन जाणं ही पालकांची जबाबदारी आहे. आणि ती पार पाडण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं ही पण सूचना या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. अभय यांना सुद्धा उद्याच्या वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं उपस्थित असणारे आदरणीय मुंबईकर जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, इथं उपस्थित असणारे आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व सहकारी मित्र आणि ज्यांचा इथं सत्कार केला जाणार आहे ती आणि त्यांच्या सोबत आलेले त्यांची सर्व पालक. आता काळे साहेबांनी सगळ्या गोष्टी आपल्या समोर जास्त सविस्तर मांडलेले, मी काय अधिक बोलणार नाही. पहिल्या प्रथम मी काळे साहेबाला या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं मी आविष्ट चिंतन करतो. अभयचाही वाढदिवस असल्यामुळे त्याचंही करतो. आणि आता सांगितल्याप्रमाणे की आता ही 100 जे आकडा 100% हे आम्ही त्या काळात मागवल्या, कधी आमच्या काळात 100 कधी येतच नव्हतं, 50च्या पुढे जात नव्हतं परिस्थिती. आता 100 पर्यंत विद्यार्थी जातील. आणि खास करून जे आता काळे साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रात 100चे आकडा गाठणारी लातूर जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठी संख्या आहे. आणि त्या संख्येत काहीतरी प्रमाणात मुरुडनं सुद्धा त्यात भर घातली. आता आपण सांगितल्यासारखं लातूर पॅटर्न, त्याच पद्धतीचा पॅटर्न मुरुड पॅटर्न आहे. शिक्षणाच्या बाबतीत बघितलं, नावलौकिक अशा संस्था आहेत आपल्याकडं, जिथं मुख्याध्यापक म्हणून काम सरनी सुद्धा केले नाही, मी तिथलाच विद्यार्थी. अशा ह्याच्यातून विशेष प्रावीण्य ज्यांनी घेतलेलं आहे त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे. आपण काय देतो, फूल देतो, हार देतो, पण ती देणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांचा उत्साह वाढत नाही. म्हणून आपण आमदार साहेबांचाही वाढदिवस, अभयचाही वाढदिवस असं दोन्ही आपण एकत्रित करून हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अभिनंदन करतो. पुन्हा आणि आमदार साहेबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो.